स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आरक्षणाबद्दलची आजची सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे आता शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही सुनावणी घेतली जाईल। आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाकडून निवडणुकीच्या प्रक्रियेला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही। निवडणुका होऊ द्या, पण त्या आमच्या आदेशांच्या अधीन असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। तर गरज पडल्यास मोठ्या खंडपीठाची स्थापना करू असं सुप्रीम कोर्टानं आजच्या सुनावणीमध्ये म्हटलं। 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचं देखील आजच्या सुनावणीच्या वेळेला सुप्रीम कोर्टानं नमूद केलंय। तर पुढील सुनावणीपर्यंत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करणार नसल्याचं देखील आयोगानं कोर्टाला सांगितलं। त्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पिटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिलंय। राज्यामधल्या महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर झाली असून या याद्यांवरती हरकती आणि सूचना घेण्यासाठी 27 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। मात्र बऱ्याच नगरपालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्यांवरती हरकती आणि सूचना घेण्यासाठी मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे असं या पत्राच्या माध्यमातून कळवण्यात आलंय। अवघ्या 7 दिवसांची मुदत अत्यंत कमी आहे आणि ती 15 दिवसांनी वाढवून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या पत्राच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केली आहे। नगरपंचायत आणि नगर परिषदेमधील अपक्ष उमेदवारांना उद्या चिन्हाचं वाटप होणार आहे। त्यामुळे अपक्षांच्या प्रचाराला अजून सुरुवातच झालेली नाहीये। प्रचार 30 तारखेला संपणार असल्यामुळे प्रचाराकरिता केवळ 4च दिवस त्यांना मिळणार आहेत। त्यामुळे एकीकडे मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली दिसून येते आणि त्यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार अजूनही चिन्हाची प्रतीक्षा करतायत। मी 17 तारखेला बुटवरी नगर परिषद अध्यक्षपदाचा फॉर्म भरला होता आणि 21 तारखेला हे विड्रॉल झाले, पण आतापर्यंत सुद्धा चिन्ह भेटलं नाही किंवा 26 तारखेला भेटणार आहे। तर कॅल्क्युलेशननुसार 30 तारखेला जर प्रचार बंद होईल तर चिन्हाच्या त्रासामुळे आम्ही या 4 दिवसात प्रचार कसा करू हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावे। मी 17 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या तिजोरीची चावी ही माझ्याकडे आहे असं सांगतात, तर चंद्रकांत पाटील हे राज्याच्या तिजोरीचा मालक आमचा आहे असं सांगतात। हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली आहे। निवडणूक आयोगाने या वक्तव्याविषयी खुलासा मागवणं आवश्यक होतं, मात्र जे काही सुरू आहे ते सरळ कोड ऑफ कंडक्ट आहे। त्यामुळे याबद्दल निवडणूक आयोगाला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार, तसंच कारवाई न केल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असं देखील शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। तिजोरी कुणाकडे आहे अशा पद्धतीचं खरं म्हटलं तर हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे। कोर्ट ऑफ कंडक्ट होऊ शकतं। आजच आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ। आज सरळ कोर्ट ऑफ कंडक्ट आहे। आजच आम्ही वकिलांची चर्चा करू आणि तशाप्रमाणे निवडणूक आयोगाला पत्र देऊ। याच्यावर कारवाई झाली नाही तर कायदेशीर मार्ग देऊ। खासदार सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत आणि याच हव्यासापोटी निर्माण होणारी परिस्थिती ही अत्यंत गंभीर आणि तितकीच चिंताजनक असल्याचं देखील सुप्रिया सुळेंनी या पत्राच्या माध्यमातून लिहिलंय। काही ठिकाणी उमेदवारांना धमकावणं, दबाव टाकणं अशा पद्धतीचे प्रकार देखील घडले आहेत आणि हे लोकशाही मूल्यांच्या दृष्टीनं सगळीकडेच अनुचित असे प्रकार घडतायत। निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणामध्ये व्हाव्यात, लोकशाही मूल्य शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावीत, या भूमिकेमधून निवडणुकीची प्रक्रिया राबवली जावी अशी अपेक्षा देखील सुप्रिया सुळेंनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आगामी पालिका निवडणुकांसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांच्या संदर्भात महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती प्रतिकात्मक मतदार याद्या जाळून पालिकेच्या निवडणूक विभागाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरूनच निवडणूक आयोग या याद्या बनवत असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। दरम्यान अशा याद्या घेऊन आम्ही निवडणुकीला का सामोरं जाऊ असं म्हणत महाविकास आघाडीने या प्रतिकात्मक याद्या जाळून टाकल्या। पिंपरी चिंचवडमधल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये त्रुटी असल्याचा आरोप आता भाजपकडून देखील केला जातोय। मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झालाय असं म्हणत भाजपचे आमदार अमित गोरखे हे निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार आहेत। याआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आणि भाजपनं ही मतदार याद्यांवरती आक्षेप घेतलेला आहे।
निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर या त्रुटी संपवाव्यात अशी मागणी आता गोरखे यांनी केलेली आहे. पिंपरी विधानसभा क्षेत्रातील अनेक प्रभागामध्ये दुबार नावं असतील, मृत नावं वगळलेली नाहीयेत. एका प्रभागात 400, 400, 450, 500 नावं आहेत. दुबार नावांचं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात दुबार नावं दिसत आहेत. मला असं वाटतं निवडणूक आयोगानं यावर व्यवस्थित काम करावं, कारण दिवस कमी आहेत आणि जी नावं योग्य आहेत ती नावं लवकरात लवकर लावून घ्यावी. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरपालिका निवडणुकींच्या प्रचाराच्या वेळेला वारंवार प्रलोभनं देत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे नेते राज्याच्या तिजोरीवरती आपला दावा सांगतायत, हेच यामधून वारंवार दिसतंय. यामध्येच आता राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी देखील राज्यामध्ये आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात आहेत असं वक्तव्य केलंय. अर्थमंत्री आपलाय, मत तुमचं, निधी आमचा असेल असंही त्यांनी म्हटलंय. राज्याचा गावगाडा आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत. आवडून तुम्हाला सांगायचंय, जर अर्थमंत्री आपलाय तर मामांना ज्या पद्धतीने 3000 कोटीचा निधी दिला, तसं नगराध्यक्ष सुद्धा तुम्ही आपला विचारायला बसला तर सर्वाधिक निधी हा पुढे येईल आणि तो दादांच्या माध्यमातून, मामांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. अजित पवार यांनी निधीच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्यावरती भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही निधी वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेत असतात असंही बावनकुळे म्हणाले. तर एखादा निर्णय बदलायचा असेल तर मुख्यमंत्र्यांकडे ते अधिकार असतात असंही त्यांचं विधान आहे. नाही, कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंट जे महाराष्ट्राचं आहे त्यावर अजितदादा, एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री बसूनच निधीच्या कुठल्याही विषयाचा निर्णय होतो. शेवटी आम्ही मंत्री आहोत, अजितदादा एक मंत्री आहे खात्याचे, पण शेवटी सर्व अधिकार मुख्यमंत्र्याला प्राप्त असतात कुठल्याही खात्याचे. शेवटी आम्हा लोकांना अधिकार डेलिगेट केले असतात, पण त्यावर जर ओव्हररूल करायचं असेल तर मुख्यमंत्री करू शकतात आणि त्यामुळं निधीच्या वाटपाचा निर्णय तरी तीनही मिळून करतात. अजित पवार हे अर्थमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत असं मंत्री संजय शिरसाट यांनी देखील म्हटलंय. तर अर्थमंत्र्यांपेक्षा मोठे मुख्यमंत्री असून त्यांच्याकडे सर्वाधिकार आहेत, त्यामुळे चाव्या एकाकडे, मालक दुसरा, तर निधी कसा आणि किती खर्च करायचा या संदर्भात आमच्याकडेही काही निर्णयाचे अधिकार असतात अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. आता अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही. परंतु तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांवर ठरलं जातं. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या सत्ताधाऱ्यांच्या बापजादांनी कमावलेल्या किंवा त्यांच्या मालकीच्या आहेत का असा सवाल काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर सत्तेची गुर्मी कशाला दाखवता असा संतप्त सवाल देखील वडेट्टीवार यांनी केलाय. तर सत्ताधाऱ्यांनी असं बोलणं म्हणजे मतदारांना एका पद्धतीचं प्रलोभन आहे. निवडणूक आयोगाने यावरती कारवाई करावी अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे. हे काय मालक आहेत काय राज्याचे, आणि हे तिजोरी म्हणजे काय यांच्या बापदादांनी कमवलेली मिळकत आहे काय? जनतेला तुम्ही काय गृहीत धरून आणि त्यांना धमकावून मतं घेण्याचं काम चाललंय. म्हणजे सत्तेची गरमी कशाला दाखवताय तुम्ही? निवडणुकीसाठी मतं मागायला जात असताना हा धमकवण्याचा प्रकार आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे. हे प्रलोभन आहे. सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हे बीड नगरपालिकेसाठी 35 वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली, मला फक्त 5 वर्ष संधी द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमधल्या झालेल्या सभेच्या माध्यमातून केलंय. तर बीडच्या विकासासाठी अजित पवार हे जीवाचे रान करेल, चांगली संधी तुम्हाला चालून आली आहे अशी साथ देखील अजितदादा यांनी बीडकरांना घातली आहे. बारामतीच्या धर्तीवरती बीडचा आम्ही विकास करून दाखवू असा शब्द देखील अजित पवारांनी दिला. 35 वर्ष लय झाली, 35 वर्ष दिली, एकदा मलाच 5 वर्ष देऊन दाखवा. मला 5 वर्ष, त्यांच्या 35 वर्षात जे काही होऊ शकलं नाही चांगली कामं, तो हा अजित पवार 5 वर्षात तुम्हाला करून दाखवेल, पण तुमची साथ पाहिजे.
बीड आणि नांदेड जिल्ह्यामधल्या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत. अनेक पदाधिकारी येतात आणि हे काय करू ते करू असंही सांगतात. त्यांच्या शहराचाच विकास झालेला नसतो असा हल्लाबोल देखील त्यांनी केला. माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा. बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात. बकालपाडा असतो तिथं, त्यांना सांगायचा अधिकार नसतो. आत्ता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे. शिंदेच्या शिवसेनेचे बदलापूर शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरामधल्या 6 जणांना तिकीट देण्यात आलंय. वामन म्हात्रे यांच्यासोबतच त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भाऊजय, भाचा अशा एकूण एकाच घरामधल्या 6 जणांना शिवसेनेचं तिकीट मिळालंय. वामन म्हात्रे यांचा भाऊ तुकाराम म्हात्रे, भाऊजय उषा म्हात्रे, मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांना नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे. 2015 मध्ये सुद्धा वामन म्हात्रे यांच्या परिवारामधल्या 4 जणांना महानगरपालिकेची उमेदवारी देण्यात आली होती. बदलापूरमधील भाजपच्या नेत्यांनी या सगळ्या प्रकारावरती आता टीका केली. संपूर्ण देशामध्ये मतचोरीचा मुद्दा हा चर्चेचा विषय ठरतोय. यामध्येच आता उरण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतचोरी होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी केलाय आणि महायुतीवरती जोरदार प्रहार केलाय. जो खेळ आमदारकीला केला तोच खेळ आता उरण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये केला जातोय. उरणमध्ये देखील मतचोरी करण्याचा डाव आहे असं घाणेकर म्हणाल्या. नवी मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यामध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय. युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतला जाईल, मात्र तुम्ही कामाला लागा. महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे असे निर्देश देखील त्याने आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याकरता सज्ज व्हा याकरता याची बैठक होती. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी नवी मुंबईची निवडणूक लढणार आहोत आणि महायुती म्हणून भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता खासदार श्रीकांत शिंदे हे देखील प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरतायत. श्रीकांत शिंदे हे उद्यापासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी ते नंदुरबार, शिरपूर, अमळनेर, पारोळा, चांदवड, पिंपळगाव या ठिकाणी सभा घेतील. तर गुरुवारी पाथरी, मानवत, परतूर, हदगाव आणि मुखेड या ठिकाणी देखील त्यांच्या सभा होतील. कुणालाही मतदान करा, पण आई शपथ सांगतो कमळाला मतदान करू नका असं आवाहन रासपच्या महादेव जानकर यांनी मतदारांना केलेलं आहे. सांगलीच्या जतमध्ये महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय शिंदे आणि उमेदवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. भाजपा पक्ष जाती जातीमध्ये भांडणं लावणारा पक्ष आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची अवस्था तशी माझी झालेली नाही, कारण मी भानगडी केलेल्या नाहीत असा टोला देखील महादेव जानकर यांनी लगावलाय. माझे हात जोडून विनंती आहे, कोणाची मतदान म्हणणार नाही, पण त्या खंबळाला सर्व मतदान देणार आई शपथ सांगतो तुम्हाला. का मी त्यांच्याकडे साखर कारखाना सुतगिरणी काही मागितली नाही, काही देखील नाही, किंवा माझं कुठं काही भांडवल नाही. जतमधल्या प्रचार सभेमधून खासदार विशाल पाटील यांची आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती टीका. आधी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन भाई भाई म्हणणारे आता मुख्यमंत्री पदावरती बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी आणि स्वतःला मंत्रीपद आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आपण किती हिंदुत्ववादी आहोत हे दाखवत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. जतमध्ये महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सभेच्या दरम्यान ते बोलत होते. मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का, काय पदावर पडते का, हे मंत्रीपद खिशात पडते का, ह्या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला, ख्रिश्चन समाजाला, बौद्ध समाजाला, सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे आणि आम्ही एकटंच जगलो पाहिजे अशी भाषण करायला. पालकमंत्री जनतेच्या पाठीशी असले तरी जनता ही अरेरावी करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या पाठीशी राहणार नाही असा टोला महादेव जानकर यांनी जयकुमार गोरेंना लगावलाय.
तर कुठलाही नेता असू द्या संयमाने चालावं, डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर, त्यासोबतच पायाला भिंगरी पाहिजे, संयमानं चालावं लागेल. सत्ताधारी माणसानं तर फार संयमानं बोलावं लागेल, कारण जनता ही सुप्रीम आहे, पालकमंत्री सुप्रीम नाही, एवढं जनतेनं देखील लक्षात ठेवावं, असा टोला त्यांनी लगावला. ते त्यांच्या पाठीशी आहे, पण जनता त्यांच्या पाठीशी नसेल ना पालकमंत्र्याच्या. अशा आरेरावीनं पालकमंत्र्याच्या पाठीमागे जनता राहणार नाही. कुठलाही नेता असू द्या संयमानं चालवतात. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात भिंगरी पाहिजे, संयमानं चालवं लागेल. सत्ताधारी माणसानं तर बोलताना फार संयमानं बोलावं लागेल. लग्नाच्या नंतर अगदी दुसऱ्याच दिवशी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील हे प्रचारामध्ये सक्रिय झालेत. धाराशिव नगर परिषदेसाठी घरोघरी जात त्यांनी प्रचार सुरू केलाय. दरम्यान धाराशिवमध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये तणाव असताना देखील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी नगर परिषदेचे अध्यक्षांच्या पदासाठी पाठिंबा दिला असल्याचा मोठा दावा देखील मल्हार पाटील यांनी केलाय. नगराध्यक्ष पदासाठी आदरणीय अजितदादांनी राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला असेल. आम्हाला शिवसेनेचा पाठिंबा आमच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आदरणीय साळवी साहेब आणि आदरणीय सरनाईक साहेबांनी आणि शिवसेनेने ऑलरेडी नगराध्यक्ष पदाच्या आमच्या भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय आणि त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.